ठेवलास काय म्हणजे ना त्यांची कळणार यांची कळ कोणी काढली का मी काय करू कल्याण होईल असा आशीर्वाद निकाल अरे आशीर्वाद देतोय मन मना भवतु वंदन नाही हो हे काय? म्हणजे वंदन नाही होता अरे आशीर्वाद शिवेद शर्दशतम हो कशाला सध्याकडे ए आशीर्वाद देतोय शिवेद शर्दशतम काय कळत असं काही आशीर्वाद यशस्वी भव गेलो तो देवा कोण आठवण येता का ए! आशीर्वाद देतो यशस्वी भव असू दे ये बस खाली बस खाली बस व्यवस्थित व्यवस्थित हा काय म्हणता ए! सुंदर तुझ्यावर मी जबाबदारी दिली होती जबाबदारी मी ए! जबाबदारी हो जबाबदारी मी जबाबदारी जबाबदारी जबाब आता का बघा शिकव वाढला नक्की शिकव. जबाब जबाब दारी हे जबाबदारी 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 माझ्या जिभेत आहे, आता का मी काय करू असू द्या त्याचा अर्थ होत असेल कदाचित जबाबदारी पूर्ण केलीस जबाबदारी मी पूर्ण केली यथा सांग पद्धतीनं पूर्ण केली काय झालं विसरलो का सांगाच नाही येते ना ए! यथा सांग हो येते ना सांगा विसरलो येताना यथा सांग म्हणजे योग्य त्या रीतीनं योगेशाची झाली का बघू काय अरे योग्य त्या रीतीनं असू द्या लसूण द्या ए! असू द्या म्हणालो जबाबदारी दिली होती कोणती खाली बस जबाबदारी कोणती दिली होती हो खड्ड्यात रस्ते काय रस्त्यात खड्ड्यातच कळलं होतं उघडायचं आणि काय दिलं आणि काय बावडे बांधलं काय ती जबाबदारी तुझ्यावर होती लाट लाव तुमका नेलंय का ए! उद्या हा, नक्कीच येईल लागतं ना माणूस पण काय रे बोलता बोलता विसरून गेलो हा, उठ. हा. काय होईल हो मारी असतात तुम्ही झाल्या त्या उंचा उंचार बसता आमका बसायचं वाटणार नाही काय का कशाला? त्याकडे काहीतरी आमचं काय ना भाना चिंता करू नकोस तुला सुद्धा उच्च आसन देण्याची जबाबदारी माझी पण मी जितो असं तरच भाना उच्च आसन मी देईन नको तुम्ही असं त्या उसावर तर मी घालतो ए! उच्च आसन म्हणजे होय होय ते खळे आता नाही वरते उसा घालूची जबाबदारी माझी उच्च म्हणजे उंच उंच होईल नका कोणा पडाक काय निशाण घालून वाटतं वरता पायऱ्या घेतल्या जातील आणि काय रे आंबे कोण खातो अरे पायऱ्या म्हणजे सैन्यासाठी. आवता ना हा काय रे बोलता बोलता आज विचारेन उद्या विचारेन विचारायला राहूनच गेलं असं करू नको कधी हा? नाही चिंता हा, करू सगळं बोलायला नका. सुंदर तुझं लग्न झालं नाही हो! काय झालं झालं नाही आता काय करणार काय करणार हा दुर्दैवाचा दोष आहे आता लग्न होत नाही आता या वयात देईल तरी कोण तुला म्हणजे काय होणार आता तुमचं नेमकं? तुला तुमचं वय किती म्हणजे वय झाला हो ना हो आता वयात जुळणार नाही तर दोन बघा काय 21 दोन बघला का 42 झाली मागाच्या 42 झाली 2 वर्षात लहान हवी ना बा चालेल विचार करेल जरा पण लवकर करा. चिंता करू नकोस 42 जातीमध्ये 45 पण आणखी 4 वाढवू. चिंता करू नकोस तुझी इच्छा मी पूर्ण करीनच करीन हा मग जबाबदारी तू पार पडतोयस न्यायाचे दरबार भरले जात आहेत काय करू? न्याय देण्याची घटिका जवळ आली असं
घाबरत नव्हतीस ना? हो नाहीच घाबरत. घाबरत नव्हतीस ना? घरापाशी आवाज येतोय आता मागे. काय बघून या. कशी घाबरत नाही का? आवाज येतोय आवाज ये. चल पुढे समोर. जरा तू बाजूला हो रे म्हणजे काय मी एका दाराला नका कुत्रो ठेवले बाजूला राहू रे म्हणजे काय गुडगी आले बाबा किंमत काय असं काय ना वाटता वाटत काय बघतो म्हणजे राजे तुम्ही की का? आणखी कोण मला निशिरा पण या तरी राजा होता पाऊल केले आला किती बाबू रडतोय. मम्मी ते काय हो केस खूप लांब होतो पुढे मग आता काय करतो बाहेर सुंदर आवाज दुधाचा असते तोय आवाज दुधाचा असते आता माझं मोठं आधी का मी काय करू आवाज सावकाश खालच्या स्वरात एक बाई खालच्या स्वरात हा बाळ माझा आहे. पण मी काय सांगले माझं हा बाळ माझा आहे. हो तुम्ही एका माझा सांगत तिच्यामुळे हो. तिच्यामुळे रडता कशामधला बाबू बोलायच्या खालच्या स्वरात मी सांगते हा बाळ माझा आहे. बाबा काय चोर चोर. कोण राजा चोर चोर सापडला आपटला सापडला पटकन भियान असू द्या हे असू द्या म्हणालो काय चाललंय निघता जुळता बघते काय दोन म्हणजे तुझी इच्छा पूर्ण झाली की काय काय? लग्न करण्याची नाही पण त्यांच्या गळ्यात लोणणं आणि परत लोणण्याच्या पलीकडे परत एक हा सगळ्या सकट तर माका परवाडा बाबू रडतोय. अगं पावची तो आता पाय नाही आलं. हा माझा बाळ हिनं चोरला. हा म्हणजे ह्या थोरला राजानू, या थोरला आणि या घटला काय 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 करू धाकला हो नांद्या मी काय ऐकलं राजकर्त्यानं म्हणावं माझा बाळ हिनं चोरला. हा राजकर्त्यानू तुझं बाळ थोरला माझा बाळ चोरलाय. बाळ तुझ्याकडे आलं हो तू थोरल्या पण ही म्हणते तुझ्याकडे आता चोरीतच कसं ही म्हणते माझा आहे. अगो पण शिरा पडा तो कोणता माझ्या किती चिंता तिला सांगा ना बाळ माझा आहे. कुणाचं नव्हे तू माझंच आहे. एक काम करा तुमचं नेमकं काय राजकर्त्यांजवळ न्याय हवाय. मी नाही का माझं मिटव दिला सेनापती काय चाललंय राजानू हा. भानगड खूप मोठी काय झालं काय जगात काय देवा तेव्हा म्हणजे मी नाही करू परत तुम्ही विचारते मी आले असते ना हा. काय झालं राजानू हा. एक जगात लागला काय एक बाळ हा हा तिला रे काय देणार हा एक बाळ हा दोन आहे काय एक बाळ दोन आहे हे असं का एक झाडी आहे आणि एक बारकी आहे दोन आहे आणि बाळ आहे म्हणतो एक बाळ दोन आई दोन आहे दोन आई नाही आहे एक बाळ दोन आहे एक बाळ दोन आहे आवाज खाली जाऊ नये हो हा, एक काम करा
राजा वडील तापलेले कळलं का ते तापलेल्या याच्यावर गेला तर तुमची मान मारूक सुद्धा पाठवली एक काम करा हयच माका काय तर दिया आणि तुम्ही जाया त्याशिवाय आता काय ना ना ऐका ना बाळ रडतोय आता एक काम करा आमच्या दोघांना काय मांडीवर घ्या मी रडतोय खेळता छळतो तिच्यामुळे रडतोय हिला सांगा बाळ माझं आहे काय ह्या तू सगळं व्यवहार करते तुम्हाला न्याय हवा माझा बाळ मला हवाय राजकर्त्याला सांगा सांगा अरे न्याय हो नका न्याय तुला न्याय न्याय कोणी देता का असं ती सांगतात त्या येऊन तुमचं मी सांगतो होय. हो दोन मुडगी काय हो इथं बाळ माझं आहे हे सांगा हा बाळ माझा आहे काय तेव्हा जाऊन ये. हो माझं आहे माझं असं सांगा त्यांना सांगा माझा आहे बाळ माझा आहे. हे देवा. माझा आहे माझी नाही हो, आता ती सांगतो एक काम कर त्यांना इथं पाचारण कर अचानक त्यांचं कोण म्हणत नाही त्यांना इथं घेऊन ये उतून आज आज घेऊन ये घेऊन आलो उठून आलो. शिस्तीत बोलायचं. काय सोबत आशीर्वाद काय इच्छित मनोकामना सफलास मन्मना भवतु मंजना नाही हो. आशीर्वाद द्यायचा मंगला देऊन सांगा. नाव माझं नाव चंद्रवदन यश काय करते भारी आहे. हे काय यश काय करते हो, शिस्तीत उभे राहो काय काय रुपवाता घाललं तुझं नाव चंद्रवदना हो तुझं नाव माझं नाव स्वप्नाली काय झालं हे स्वप्नाली काय झालं का काय झालं काय ऐकण्यात काहीतरी केस बाजू नाव काय आपलं स्वप्नाली काय झालं ऐकलं का वाटतं ना म्हणते म्हणजे नाव कसं काय काय उठलं स्वप्नाली आबाच्या बायलाचं नाव स्वप्न आबाच्या बायलाचं नाव स्वप्न कोणा मारत मला ऐकण्यासारखे वाटलं खरी आवाजात ऐकलंय असं कारण आता का मी सकाळी गेलो आईचा आबा आईचा आबा भाईंकडे गेले ना मी कशाला नाही होय अरे कशाला गेला गेलंय काय देतात काय उठला बघ तर पटकन ते उन्हात लागले दादल्या दादलो आहे का पैसे दादल्या उन्हात लागले जरा जा आणि बहिणींका जरा बोलवणार स्वप्न आली बहिणींका ऐक ना बहिणी बोलवणार नाही तेव्हा माका ठाऊ खाली बस आपलं नाव कळालं आपण या इथं का आलात हा बाळ माझं आहे हा बाळ माझं आहे हिनं तो चोरला आपल्या थोडला होता आपल्या नेत्यामध्ये भरभरा वाढणारे अश्रू घुसण्याचं काय अश्रू मी घुसले मी याच्या पुसार काय तुम्ही पुसताना होय का? दुःख करू नको. त्याला थंड पडत होतो तापान एक गोष्ट
लक्षात ठेवा, हा बाळ तू म्हणतोस तुझा आहे, ही म्हणता आहे. बाळ यावेळी निश्चित झालं नाही हा बाळ कुणाचं आहे. अर्थात बाळ आमच्या स्वाधीन करा. बाळ कोणतं असं बाळाचे केस मात्र ना बाळ स्वतःच्या स्वाधीन करून घे. केस काय पाहतोयस मारेल. घ्यायला येईल ना. होय गो गुडघे असली खूप खेळले हलवताय काय त्याला? हलायल्याशिवाय निघालो ना सवय करून घ्या आता थोड्या दिवसात आहे नाही गो ती या ती 5-25 खेळले ती एकच माझा आहे तो. आणि मी सुद्धा माझी ना आपण जगाची खेळले खरं बोला बाळ कुणाचं आहे. माझा आहे. बाळ कुणाचं आहे. बाळ माझं आहे. तेच बघा हा ते बाळ. बाळाचं खल ओपन मी करतोय. या बाळाचे डोळे तुझ्या प्रमाणे मला वाचतोय. बाळ माझंच आहे ना. या बाळाचा नाम हिच्या प्रमाणे वाचतोय. लयच्यात आहे हा ना या बाळाचे गाल हिच्या प्रमाणे वाचतोय. या बाळाचं हिच्या प्रमाणे वाचतोय. या बाळाचे केस या बाळाचे केस हिच्या प्रमाणे वाचतोय. अर्थात खरं बोलायचं, बाळ कोणाचं आहे? बाळ कोणाचं आहे? माझा आहे. बाळ माझं आहे. जोर कर थंड पडा सेनापती, या दोघांनाही मी एकच प्रश्न विचारला, बाळ कोणाचं आहे? ही म्हणते आपला आहे, ही म्हणते माझा आहे. तो हसता तुमच्या बरोबर होय होय होय. अर्थात प्रश्न बदलूया. हा बाळ कुणाला हवाय? मला हवंय. बाळ कुणाला हवाय? हवंय. बाळ तुलाही हवाय? हो. बाळ तुलाही हवाय. दोहोंची इच्छा पूर्ण होणार आहे. काय? दोघांची इच्छा पूर्ण होणार आहे. होय, बाळ तुला हवाय, बाळ हिलाही हवाय. अर्थात इच्छिताची इच्छा पूर्ण करणं गरजेचं आहे. हे जगत पालक महाविष्णू क्षमा कर. मी जरी ग्रस्तस्थ असलो तरी सुद्धा मी एक न्यायाधीश आहे. अर्थात न्याय निवाडा करणं गरजेचं आहे. क्षमा असावी. बाळ तुलाही मिळणार, बाळ हिलाही मिळणार, दोघांनाही बाळ मिळणार. हो थोडे दिवस ठेवा इच्छिताची इच्छा पूर्ण करण्यासाठी यावेळी या बाळाचे 2 तुकडे करू. थांबा. मला बाळ हवंय. नाही लागोरा धावून माझं चुकलं. गेलंच ती आता. हा बाळ माझं आहे. मग ते उगीच आमचं सगळं खाल्लं सेनापती सुंदर, हो या गोष्टीवरून तुझ्या काय लक्षात येतंय? काय ना यावर बाप. ठीक नाही हो, पटपटीच करा. या म्हणता आपलं ना ते तो देऊ टाकू थांब. न्याय झालेला आहे. न्यायाच्या अंती लक्षात येतंय. या बाळ या स्त्रीचा मुळीच नाही. हा बाळ आहे तो या स्त्रीचा होय. का सांगता नाही आपलं ना ते तो ना यालाही कारण, यालाही कारण आहे. हिनं माझे पाय धरले. या बाळात एक घाव आणि 2 तुकडे
माझे पाय धरण्यासाठी तत्पर ठरली. अगं आईचं काळीच म्हणजे काय कळतं का तुला? आई म्हणजे घराचं मांगल्य तर बाप म्हणजे घराचं अस्तित्व. अगं आईची माया करण्यासाठी आई होणं गरजेचं आहे. अगं 9 महिने 9 घटका 9 फळे 9 फळे प्रसूत कालच्या आनंद यात्रा भवन. जी आई एका गोळ्या अर्भकाला जन्म देते ना ग, त्या आईचं मातृत्व कळणं फार मोठं आहे. अगं आई म्हणजे काय कळतं का? आईची माया ममता म्हणजे कळतं का? आईची माया आईची ममता आईचं वात्सल्य कसं असतं. एका गावात एक वृद्ध म्हातारी मध्ये लक्ष्मी राहत होती. तिचा एक पोर म्हणजे माधव अगदी लहान वयातच मित्रांच्या संगीत वाढला, मित्रांच्या संगीत घडला. पण केवळ वयात आला आणि वाह्यात गेला. मित्रांच्या संगीत राहता राहता तो वेश्येच्या माडीवर जाऊ लागला, वेशात करू लागला. होय, वेश्येचा नाद त्याला एवढा लागला की त्यानं सारा सर्वस्वाचा त्याग केला. आपलं सारं होतं नव्हतं त्या वेश्येच्या माडीवर विकून धरती गेलं. शेवटी त्या वेश्येचा एवढा अभ्यास त्याला करावा की त्या वेश्येने या गोष्टीचा आढावा घेतला. अनेक क्षणात त्या माधवाला कथित केलं, माधव जर का माझा प्रणय सुख तुला हवा असेल तर ज्या आईनं तुला जन्म दिला ना त्या आईचा काय माझ्यासाठी हवे. केवळ त्या स्त्री पायी तो वेडा झाला होता. त्याला आपल्या आईची माया ममता सुद्धा वाटत होती. काय केलं त्या माधवाला माहितीये का? त्या स्त्री पायी काळोख्या रात्रीचा अंदाज घेऊन आजूबाजूला कुणीही नाही लक्षात येता एक भला मोठा दगड आणला. आजूबाजूला कुणीही नाही लक्षात घेऊन ज्यानं आपला जन्म दिला त्या आईच्या डोक्यात तो दगड हाणला. अगं जन्म देते आई तडफडून तडफडून मेली ग आई मेली. त्या बाळानं त्याही गोष्टीचा विचार केला नाही, काना डोळा केला. एक चंप्या स्वतःच्या हात घेतला आणि जन्मदात्या आईचा उदर फाडलं. त्या आईचं काळीज स्वतःच्या हाती घेतलं आणि त्याच काळोख्या रात्री ज्या दिशेनं वेश्येची माडी होती त्या वेश्येच्या माडीच्या दिशेनं धावत फिरला. धावत असताना दगडाला अडकला आणि धावाला पडला. प्रकार असा घडला, माधव एका बाजूला तर आईचं काळीज दुसऱ्या बाजूला. त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले, आई! शब्द त्याच्या मुखातून बाहेर पडले. त्यावेळी मेलेल्या आईच्या काळजाला पान्हा फुटला. त्या आईचं काळीज सुद्धा बोलतं झालं, बाळ तुला लागलं तर नाही ना. ही असते आईची माया आईची ममता आईचं वात्सल्य. त्यासाठी आई होणं गरजेचं आहे. उगाच नको तो हवा वाढून तोतया म्हणून आई म्हणून फिरवतेस. लक्षात ठेव, जी आई होती तिच्या जवळ बाळ सुपुत्र गेलेला आहे. थांबा. आवाज खाली. हा बाळ तुम्ही त्यांना दिलंय. अगदी गोष्ट तुम्ही फार सुंदर सांगितली. लक्षात ठेव, गोष्ट ऐकली म्हणजे झालं नाही, गोष्टीतील बोध घेणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मला तुम्हाला सांगायचं बरोबर बोलता, पण काय वाद लावू लावायचे? आता लक्षात घ्या. होय. मी काय म्हणतो, हा. आता बोलता आता बरोबर. हा. महिना किती सांगले तो ते तो छान प्रश्न प्रस्थापित केला, सुंदर. सुंदर. अरे या विश्वाच्या पाठीवर एक यशाही नाही. आपला पोर आंधळा पांगळा डोळ्यात प्रसंगी तो व्यसनी जरी असताना तरी तो प्रत्येक आईच्या केवळ वृद्ध काळाचा तो काठीचा आधार असतो. अर्थात म्हणून आपला पोर कुठेही राहू द्या पण तो सुखी राहावा. खरे रावाने पण जितो रावाने. हो. आज मला कळलं की तुम्ही ही गोष्ट सांगितली फार सुंदर सांगितली. पण एवढे मायातून झालात ना
राज्यकर्ते आणि राजकर्त्याची नीतिमूल्य तुला कळतात नक्कीच नक्की आज मला काय असं वाटतं फक्त तुम्ही मायापूर करा या आईसाठी हे फक्त मायेचा पाळणा फुटणार थोबाड फोडेन. हो काय? याला कारण आहे काय? कारण तुम्ही न्याय दिला त्याला पुरावा हवाय आणि जोपर्यंत सक्षम पुरावा नाही तोपर्यंत न्याय होत नाही तुझ्याकडे- आणि मला पुरावा हवाय तुझ्याजवळ काय पुरावा आहे? तू आहेस कारण हा बाळ माझा आहे म्हणे हिच्याजवळ पुरावा हवाय. काय? पुरावा हवाय भावाचा पुरावा सक्षम पुरावा नाही ए, मला खात्री नाही मी न्याय आजच देत नाही. आजच्या कारकिर्दीपासून सांगितलं तुला मी आज सांगितलं ज्या जागेवर मी विराजमान होतो ना ही आजोबांची माझ्या परंपरा आहे आणि ती परंपरा ज्या परीनं जमेल त्याप्रमाणे पुढे चालवण्याचं कार्य मी करतो. पुरावा काळजी सांगा. करू नको मी असं आहे नको तुमच्या घाबरून नकोस. येत राहा पण कधी येत आता ही आई कशी ज्यावेळी तुम्ही दोघी आलात ना त्यावेळी तुमच्या दोघांच्याही नेत्रातील अश्रू पुसले. तिच्या नेत्रावाटे वाहणारे अश्रू हे मातेच्या मातृत्वानं उबदार होते आणि तुझा अश्रू हे थंडगार होते. अर्थात हीच आहे म्हणजे न्यूजला ते थंड पडलं पण तात पडलं म्हणजे नाकी तळण्यात काय काय? हे तेव्हा थंड पडलं तुझ्या मला झालंय मी असं लय काय करतो पोरा लोकांची गोष्ट सेनापती, या बाळा समवेत यांच्याबरोबर तुम्ही जा. हो त्यांना जे काही हवं नको असेल ते देण्यासाठी तत्पर व्हा. किती दिवस राहा तिला काही हवं न्यूजला त्यांच्याबरोबर जाय आपला त्यांच्या नाही जाऊ त्यांना भीती आहे यांची त्यांच्याबरोबर चिंता करू नका. केस जरा कापून घे त्याची चिंता करू नका. जे काही हवं नको फसाक जाता कोणत्याही गोष्टीची कमतरता लागली तर माझ्यापर्यंत या. न पेक्षा माझ्या राज्यात प्रतिनिधी अन्नदान चालू असतं. सम्राज्ञ असतात आमच्याकडे एक दिवस सकाळ संध्याकाळीला ते चालतं वेळ भेटेल त्यावेळी या आणि अन्नदानाचा लाभ घ्या. तसं या काढतले त्यांनी चला वाटेत पण उभारते बोलू शकता. लाव तुझ्यामुळे झालंय सारं नाचतो इकडून तिकडं. या पुढे पाठी कामा घेताला